जय भीम मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला भीमा कोरेगाव या शौर्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा। आणि ठाणा पेट्रोल पंप या ठिकाणी आज भीमा कोरेगाव या 500 शूरवीरांना मानवंदना देण्याकरिता या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत। आणि तसेच माजी सैनिक यांनी सुद्धा या ठिकाणी या शूरवीरांना मानवंदना देण्याकरिता आपली उपस्थिती दर्शवलेली आहे। आणि थोड्याच वेळामध्ये या आनंद बौद्ध विहार ठाणा पेट्रोल पंप या ठिकाणी ही मानवंदना सुरुवात होणार आहे। तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली शुभेच्छा आणि मानवंदना या ठिकाणी देण्यात येत आहे। तरी सर्व देशवासियांना या मंगलमय कामनाच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणा पेट्रोल पंप येथील भीमा कोरेगाव विजयस्तंभ। ती लहान मेणबत्ती आहे, तिने पेटवा कार्यक्रमाला आपल्या जवाहरनगरमधून झालेला माननीय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यामुळे थोडा आपण त्यांची या ठिकाणी वाट पाहत आहोत। मी पुण्याच्या आपल्या गावचे माजी सैनिक महारेजिमेंट रामटेके, माननीय भास्करजी वहाने, गणेश गगने, गणेश गजबी, अजय करताना शांतता व अनुशासन पाळण्याबाबत आपण काय सांगाल सर? आज 1 जानेवारी 2026 आपण सर्वजण या ठिकाणी शौर्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। 1 जानेवारी 1818 रोजी ऐतिहासिक लढाई झाली होती, त्याच्या स्मरणार्थ आपण हा 1 जानेवारी हा शौर्य दिन साजरा केला जातो। आणि त्याच्या स्मरणार्थ पुणे या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी विजयस्तंभाची स्थापना करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी सर्व आपले बांधव या ठिकाणी साजरा करण्यासाठी एकत्र होत राहतात। ही एक लढाई नव्हती, फक्त लढाई किंवा एक तारीख म्हणून ऐतिहासिक नोंद नाही, तर त्याच्यामध्ये न्याय, स्वाभिमान, शौर्य, आत्मसन्मान आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची एक संकल्पना आहे, त्याचं एक प्रतीक म्हणून आपण साजरा केला जातो हा शौर्य दिन। त्यामुळे मी आजकालच्या युवा पिढीला एक आवाहन करतो की आपण त्या तत्वावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच शौर्य दिनाच्या प्रेरणेने समाजातील जे दुर्बल घटक आहेत त्यांना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता मिळवून देण्यासाठी एक मोठा लढा उभा केला होता। त्याच अनुषंगाने मी आत्ताच्या ज्या युवा पिढीला आवाहन करत आहे की त्या तत्वावरतीच न्याय, समता, बंधुता यांच्या मूल्यावर आपण चालूया आणि आपल्या समाजाला आणि आपल्या देशाला यापुढे प्रगतीच्या पथावर घेऊन जाऊया। आखरी सवाल सर, एक देशसेवेत आपण काम केलं, विजयस्तंभ दिन तुमच्यासाठी काय अर्थ ठेवतो आहे सर? माझ्यासाठीच नाही, हा पूर्ण देशासाठीच, पूर्ण सगळ्या समाजांसाठी हे शौर्याचं प्रतीक आहे। आणि ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही आपल्यासाठी, ज्याच्यातून आपण सगळं समाजाला एकत्र करण्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे दुर्बल घटकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता याची जाणीव करून देण्यासाठी एक लढा उभारला आठवण ठेवलेला आहे। त्यामुळे आम्ही त्यातून तोच बोध घेत आहे आणि त्याच तत्वावरती आम्ही चालत आहे। धन्यवाद सर, थँक्यू। तर आपल्यासोबत आहेत ठाणा पेट्रोल पंप येथील बौद्ध उपासक महिला मंडळ। तर मॅडम, आज शौर्य दिनाबद्दल काय सांगाल? आज भीमा कोरेगाव शौर्य दिन, आज 500 महारांनी 28,000 पेशव्यांना जे कत्तली करून आज आपली भूमिका त्यांनी निभावली, तर त्याबद्दल काय सांगाल? जय भीम सर्वांना। आज 1 जानेवारी शौर्य दिनानिमित्त सर्व पेट्रोल पंपवासियांना हार्दिक शुभेच्छा। तसेच आनंद बौद्ध विहार पेट्रोल पंप ठाणा इथे आणि महार रेजिमेंटचे पूर्व सैनिक आज इथे भीमा कोरेगाव स्तंभाला मानवंदना देत आहे आणि त्यानिमित्त आम्ही इथे एकत्रित झाले आहोत। भीमा 1 जानेवारी 1818 मध्ये
भीमे 28,000 पेशव्यांना 500 महारांनी पराभूत केलं होतं आणि त्यानिमित्ते आज आम्ही 1 जानेवारीला हा शौर्य दिन त्यानिमित्ते त्यांच्या शौर्याचा दिन म्हणून आम्ही साजरा करत असतो आणि त्यांना मानवंदना देत असतो. भीमा कोरेगावमध्ये आजही आमच्या पूर्वजांनी केलेलं शौर्याचं विजयस्तंभ तिथे इंग्रजांनी उभारलेलं आहे आणि त्यांच्यावर आमच्या 50 महारांचं नाव कोरलेलं आहे मावळ्यांचं आणि तिथे हर वर्षी मोठा उत्साह आणि तिथे मानवंदना देण्यासाठी तिथे लोक जातात. आम्ही काही भेड बकऱ्यांची औलाद नाही, तर आम्ही एक शौर्य वाघांचे झावे आहोत हे आमच्या पूर्वजांनी तिथे दाखवून दिलेलं आहे आणि हर वर्षी आम्ही त्यांना मानवंदना देत असतो. आज 1 जानेवारी शौर्य दिनानिमित्त काय सांगाल ठाणावासियांना? प्रथम सर्व ठाणावासियांना शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा. माझं पूर्ण नाव आशाताई मूर्तिदास शेंडे, मुक्काम पोस्ट ठाणा पेट्रोल पंप. तर हा शौर्य दिवस 2 ते 7 वर्षापासून हा चालत आलेला शौर्य दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हा इतिहास वाचला होता, जी लढाई झाली होती 500 महार आणि 28 पेशवे यांच्यामध्ये जी लढाई झाली होती ती लढाई नव्हती, तर ती आपल्या अस्तित्वाची लढाई होती, आपल्या आत्मसन्मानाची होती, मान सन्मानाची ती लढाई होती. आणि 500 महारांनी 28,000 सैन्याचा खात्मा केला होता आणि आपण त्या ठिकाणी जिंकलो होतो. असं जेव्हा हा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचला होता आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या नमन केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी विजयाचा स्तंभ त्या ठिकाणी रोवला होता आणि त्या दिवसापासूनच संपूर्ण भारतामध्ये विजयस्तंभ दिवस हा शौर्य दिवस हा त्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जात आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगत आहे, कारण आपले ठाणेदार साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि सर्वांना परत एकदा शुभेच्छा देते आणि मी इथेच थांबते. जय भीम, धन्यवाद. आपल्या आनंद बुद्धविहार येथे तयार करण्यात आलेला भीमा कोरेगाव विजय स्तंभाचे पूजन या ठिकाणी माननीय ठाणेदार साहेब करत आहेत. शौर्य देण्यासाठी आपल्या जवाहरनगर येथील ठाणेदार माननीय पाटील साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महासभेचे अध्यक्ष माननीय आंबेडकरांच्या विजय असो, विजय असो, विजय असो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महान इंग्रजांचा महान इंग्रजांचा पाचवी महान सैनिकांचा भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय तर आपल्यासोबत आहेत महा रेजिमेंट येथील माजी सैनिक. सर, आज भीमा कोरेगाव शौर्य दिन हा 500 मारांनी 25,000 पेशव्यांना जी आपल्या अस्तित्वाची जी लढाई लढली, सर त्याबद्दल काय सांगाल सर? आणि तुमच्या महा रेजिमेंटबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी आपल्या चॅनलकडून भारतीय पूर्ण जनतेला आज शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच भीमा कोरेगाव ऐतिहासिक या युद्धामध्ये जे 500 शूरवीर महारसैनिक जे शहीद झाले आणि त्यांनी जातीयतेचा जो पाया होता तो तिथं सगळ्यात प्रथम त्यांनी रुजवला, त्यांना मी मानाची मानवंदना देतो. भीमा कोरेगाव ऐतिहासिक युद्धाबद्दल जर सांगायचं झालं तर तो जो इतिहास आहे तो इतिहास खूप रक्तरंजित इतिहास आहे आणि त्या इतिहासाला इतिहासकारांनी आणि बरेचशा मनुवाद्यांनी दाबण्याचा म्हणजे प्रयत्न केलेला वारंवार, परंतु सत्य कधी लपत नाही आणि त्याच तसंच झालं. तर ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला ज्यावेळेस इंग्लंडला होते त्यावेळेस जे माहीत झाली तर त्यांनी 1927मध्ये सर्वप्रथम येऊन त्यांनी त्या स्तंभाला मानवंदना दिली आणि त्यानंतर ते दरवर्षी जाऊन आपल्या भीमसैनिकांसोबत समता सैनिक दलांसोबत जाऊन त्यांनी तिथं ते मानवंदनेचा कार्यक्रम घेत होते. त्यानंतर जे महारेजिमेंटचा इतिहास जर आपण सांगायचा झाला तर महारेजिमेंटचा इतिहास हा 2 पदरामध्ये आपण सांगू शकतो. एक स्वातंत्र्यपूर्व आणि एक स्वातंत्र्याच्या नंतरचा. स्वातंत्र्यपूर्वचा जर आपण विचार केला तर भारत हा एकसंघ भारत याच्या पहिल्यांदा सम्राट अशोकाच्या काळानंतर होतच नाही, पण त्याच्यानंतर जेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना सपोर्ट केला, शिवाजी महाराजांनी आपल्या सेनेमध्ये महार सैनिकांना मोठ्या संख्येने भरती केलं. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला की त्यांच्या काळामध्ये आपण ऐकतो की छुवाछूत आणि हे अस्पृश्यता तेवढ्या प्रमाणामध्ये नव्हती आणि त्यांचा जो काम होता त्यांनी त्यांचा उपयोग करून घेतला. त्यानंतर जे पेशवाई आली आणि पेशवाईमध्ये जे 100 वर्ष मार्शलला जो या कोंबर लादण्यात आला होता तो का लादण्यात आला त्यांचा इतिहास खूप लांब आहे, तिथपर्यंत आपण जाऊ नये. परंतु त्यानंतर पेशवाईमध्ये जो या समाजाचा छळ झाला किंवा या सैनिकांचा छळ झाला तर त्या सैनिकांचा मग उपयोग जे ईस्ट इंडिया कंपनीचे इंग्रज होते त्या इंग्रज ऑफिसर्सनी किंवा इंग्रज मंत्र्यांनी त्या आमच्या महारेजिमेंटचे जे सोल्जर होते त्यांचा उपयोग करून घेतला. फर्स्ट वर्ल्ड वॉर म्हणा किंवा सेकंड वर्ल्ड वॉर म्हणा त्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी बजावली आणि ते कामगिरी बजावल्यावर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळण्याची वेळ घटका जेव्हा जवळजवळ येत होती त्यावेळेस इथे जे मार्शल कोमचा एक आपला प्रस्ताव झाला आणि त्याच्यामध्ये महारेजिमेंटला पुन्हा आणखीन जातीयतेचा सामना करावा लागला आणि महारेजिमेंट बंद झाली. पण त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे वडील त्याच्यानंतर सोनबा कांबळे याच्यासारखे बरेचसे जे महारेजिमेंटचे पूर्वसैनिक होते जे आपलं महारेजिमेंटच्या याच्यामध्ये फौजमध्ये ते जे इन्फंट्री होती कोणती 108 नाही आपला 550 हो जे इन्फंट्री होते त्याच्यामध्ये सेकंड महारचे जे आमचे सैनिक होते तर त्यांनी त्याच्यामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आजोबा वडील हे सर्व महार सैनिक जे होते त्यांनी खूप जास्त प्रयत्न केला आणि इंग्रजांना किंवा त्या मिनिस्ट्रीला इंग्लंडमध्ये पत्र लिहिणं चालू केलं. पण
तो लढा खूप चालू राहिला. पण त्यानंतर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला काउन्सिलिंगमध्ये जाण्याचा जेव्हा मोका भेटला, तर त्यांनी त्या पदाचा उपयोग करून त्यांनी दुसऱ्यांदा त्यांचे शौर्य वगैरे आणि त्यांचा इतिहास दाखवून त्यांनी महा रेजिमेंटची दुसऱ्यांदा स्थापना केली. आणि ते भारतामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी 1941ला महा रेजिमेंटची स्थापना झाली. आणि त्याच्यानंतर ते कंटिन्युअसली आज महा रेजिमेंट आपल्या देशामध्ये खूप शौर्याचं आणि खूप धाडसाचं काम करत आहेत. आणि जो महा रेजिमेंटचा फर्स्ट वॉर्ड म्हणून त्यांनी आमच्या रेजिमेंटमध्ये सुद्धा ह्या गोष्टी नोंद केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये इंग्रजांच्या तर्फे आपले जे 500 महार शूरवीर पेशवा बाजीराव द्वितीय यांच्या सेनेसोबत जे ज्यांनी झुंज दिली, तर त्यांच्या स्मरणामध्ये इंग्रजांनी नंतर 1921 किंवा 22च्या दशकामध्ये ते 75 फुटाचा महारस्तंभ भीमा कोरेगाव इथं त्यांनी बांधला. आणि ते एक यादगार आहे महा रेजिमेंटच्या शौर्यांची, की महार जे जात आहे ती खूप धाडसी आणि शौर्य गाजवणारी जात आहे. आणि त्याच्याच अनुषंगाने महा रेजिमेंटने तो जो स्मारक आहे त्या स्मारकाला त्या लढाईला आपल्या रेजिमेंटची प्रथम लढाई म्हणून त्यांनी घोषित केलं. आणि महा रेजिमेंटचे पूर्वसैनिक दरवर्षी भीमा कोरेगावला जाऊन त्यांनी मानवंदना देतात. त्याच अनुषंगाने आज आम्ही सुद्धा पेट्रोल ठाणा गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक महासभा अंतर्गत आनंद बुद्धविहारमध्ये जो विजयस्तंभ बांधण्यात आलेला आहे, त्याला आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी मानवंदना देण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालेले आहोत. जय भीम. तर आपल्यासोबत आहेत ग्रामपंचायत सदस्य कुंदलताताई उके. आज 1 जानेवारी ह्या भीमा कोरेगाव या शौर्य दिनानिमित्त ठाणा ग्रामवासियांना काय सांगाल? आनंद बुद्ध विहार ठाणा या ठिकाणी 208वा शौर्य दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि ह्या कार्यक्रमाला सर्व महा रेजिमेंटचे सैनिक इथे उपस्थित झालेले आहेत. तसेच विहार कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि महिला भगिनीसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा कार्यक्रम हा आपण दरवर्षी आनंद बुद्ध विहार या ठिकाणी मोठ्या संख्येने साजरा करीत असतो. आणि हा भीमा कोरेगाव शौर्य दिन म्हणजे 28,000 सैनिकांना 500 महार सैनिकांनी पराभव केलेला होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत सुद्धा हा कार्यक्रम दरवर्षी भीमा कोरेगावला साजरा करण्यात येत होता. त्याचप्रमाणे सर्व महाराष्ट्रात सुद्धा भीमा कोरेगाव हा कार्यक्रम साजरा करतात. माझ्याकडून सर्व जनतेला भीमा कोरेगाव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.